पक्ष देत आहे काय कसं हे- सत्कार करणार? आमचे नेते एकनाथ शिंदे साहेबांनी जो निर्णय दिला तो की घेतला असेल त्यामध्ये मी माजी खासदार म्हणून त्यांच्याबरोबर 100% आहे. त्यांनी पक्षामध्ये घेतलं तर भाऊसाहेब वागचौरेचं मी माजी खासदार म्हणून स्वागतच करणार. आणि निश्चित जर पाहिलं तर आतापर्यंत त्यांनी अनेकदा पक्ष बदलले, सगळ्या काही गोष्टी आहेत. कसं आता ते जुळवून कसं राजकीय घ्यावं? वाटचाल कशी आहे? ह्या ठिकाणी शिंदे साहेब आता राजकारणामध्ये बरेचशा वेळेस चेंजिंग काय होतात, परंतु ह्या ठिकाणी मी गेल्या 2000 मला वाटते 22ला शिंदे साहेबांना जाण्याचा निर्णय केला. मी त्यावेळेस निलोडण्याचा विषय असेल, काही विकासाची कामं असेल, त्यामुळे शिंदे साहेबांनी, देवेंद्र फडणवीस साहेबांनी निलोडण्याच्या कामाला पूर्ण निधी करून त्या ठिकाणी 2 वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी आणण्याच्या संदर्भात मोठा निर्णय त्यावेळेस एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि केंद्र सरकारने त्यावेळेस घेतला. प्रत्येक गावामध्ये काम करण्याची संधी त्यामुळे आम्हाला लोकसभेच्या खासदार म्हणून या ठिकाणी मिळालेली आहे. परंतु 2024ला दुर्भाग्याने या मतदारसंघामध्ये मतदारांनी जरी मतं दिले असेल, या ठिकाणी माझा पराजय झाला. परंतु 10 वर्ष ह्या मतदारसंघाच्या जनतेने मला 15 वर्ष मतदान केलेलं आहे आणि ज्यांनी केलं त्याचा मी ऋणी आहे, ज्यांनी नाही केलं त्याचा देखील ऋणी आहे, ज्यांनी केलं नाही त्याचा देखील ऋणी आहे. या ठिकाणी ह्या मतदारसंघामध्ये सतत काम करण्याची संधी मला 10 वर्ष मिळालेली आहे. भविष्य काळामध्ये सुख दुःखामध्ये कार्यकर्त्याच्या असेल, मतदारांच्या काय अडचणी असेल, राज्याच्या असेल, केंद्राच्या असेल, त्या सोडवण्याचा मी प्रयत्न करेन. राज्याच्या आणि केंद्राच्या ह्या योजना काय काय लाभ देता येईल ते आम्ही करणार. ठाकरे गटाकडून आता इशारा देण्यात येतोय की ते जर समोर आले तर त्यांच्या विरोधात आम्ही जे आंदोलन बंडखोर करू. खासदार आहेत, पण गद्दारी केली तर त्यांना आता संरक्षण शिंदे गट म्हणून तुम्ही सगळं देणार? ह्या ठिकाणी शासकीय लेवलचं संरक्षण असेल मिळेलच, परंतु आम्ही देखील 2022ला झालो त्यावेळेस निषेध वगैरे झालेला, परंतु ह्या भागातला विकास, ह्या भागाला कार्यकर्त्याची संच होता त्यावेळेस आमच्या बरोबर राहिला. लोकांनी संधी दिली, थोडं आंदोलन झाले, परंतु ह्या ठिकाणी काम करताना ह्या मतदारसंघामध्ये सूक्ष्म कार्यकर्ते आहेत, काम करणारे कार्यकर्ते, मतदार सर्व असल्यामुळे या ठिकाणी त्यांना जे मदत करायची असेल शासनाच्या वतीने केली जाईल. मी शिंदे साहेब जो निर्णय घेतला, शिंदे साहेबांनी त्यांना पक्षात घ्यायचं असेल त्याचं मी माजी खासदार म्हणून स्वागत करतो. 2024च्या निवडणुकीच्या वेळेस प्रचाराच्या वेळेस जे आरोप प्रत्यारोप झाले, ज्या पद्धतीचे टीका एकमेकांवर तुमचे झाले, आता कसं सगळे जुळून गेले? आता योग आहे 2014चा मी इतिहास सांगतो. 2014ला बाळासाहेब विखे पाटील साहेब असतील, राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील, या ठिकाणी मी श्रीरामपूरचा उल्लेख करेन. विखे पाटील विरोधात होते आणि मुरकुटे या ठिकाणी माझे समर्थन करत होते. 2024ला मुरकुटे विरोधात गेले आणि विखे पाटील समर्थनात आले. कालचक्राने दोन्ही माझ्या विखे आणि मुरकुटे आले आणि आमचा पराजय झाला. म्हणजे हे राजकारणामध्ये कधी काय घडू शकतं, पण चांगलं कार्यक्रम आणि कार्यकर्त्यांचं मत आणि लोकांमध्ये संपर्क ठेवायची भूमिका आहे. मला एकच वाटतं, हा मतदारसंघ साईबाबांचा आहे. साईबाबांच्या आशीर्वादाने अनेक देशात विदेशात आणि साईबाबाच्या मनामध्ये जे असेल ते होणार आहे आणि म्हणून चांगली बुद्धी देऊन या ठिकाणी ह्या मतदारसंघाचा विकास. मी सर्वात दुर्भाग्य आहे या मतदारसंघामध्ये 2005चा जो कायदा झाला, मी पत्रकार आपण सर्व आहे, 2005चा ब्रिटिशांनी न्याय दिला आपल्याला, परंतु 2005चा जो समान पाणी वाटप कायदा झाला त्यामुळे हक्काचं पाणी आपण मराठवाड्याला गेलेलं आहे आणि म्हणून कॅनल 12 महिने पाण्यामध्ये राहणारा शेतकरी भविष्य काळामध्ये 4थं रोटेशन मिळालं नाही, ते शेतकऱ्यांच्या जमिनी माती मौलाच्या होतील, त्याला पियाला पाणी उपलब्ध होणार नाही. म्हणून तो कायदा झाला, तो कायद्याचा मी त्यावेळेस पण निषेध केला होता आता 2014 पासून. परंतु कायद्याला जर खरं त्याला बायपास करायचा असेल तर अतिरिक्त पाणी निर्माण करून तो हक्काचं पाणी आपल्या 8 तालुक्याला असेल, 8 विधानसभेला असेल, ते हक्काचं पाणी देऊन
बाकी उरलेलं पाणी आहे ते मराठवाड्याला द्यायची भूमिका ठेवली पाहिजे. नाही तर ब्रिटिशांनी न्याय दिला आणि आपल्या लोकांनी या पट्ट्यातल्या खासदार आमदारांनी तो हिरावून घेतलेला अधिकार आहे पूर्ण द्यायला आपण प्रयत्न करायला पाहिजे, तरच शेतकऱ्याला न्याय मिळेल. की आता राजकीय गणितांसाठी हे जे आहे ठाकरे गटाचे खासदार इकडे येत आहेत, मात्र भविष्य काळात तुमची जी दावेदारी होती किंवा तुमचा जो हक्क या ठिकाणची उमेदवारी होतो तुम्ही सोडणार? या ठिकाणी काही होतंय. आता जो माणूस आता आहे तो उद्या कुठे जाईल ते भरोसा नाही. या ठिकाणी शेतकऱ्यांमध्ये, कार्यकर्त्यामध्ये, विकासाच्या कामासंदर्भात जे काम करण्याची संधी मी कार्यकर्ता म्हणून लोकांमध्ये राहणार आहे आणि पुन्हा त्यावेळेस काय घडामोडी घडतील त्या संदर्भात आपण बघू. मला 25 वर्ष नगर जिल्ह्याच्या 3 वेळेस मी आमदार झालो, 2 वेळेस या शिर्डी लोकसभामधून खासदार झालो. जनतेने आणि कार्यकर्त्यांनी भरघोस मला मदत केलेली आहे. खासदार आणि आमदार होण्याची संधी दिलेली आहे. भविष्य काळामध्ये सुखदुःखामध्ये शिर्डी आणि नगर जिल्ह्यामध्ये, अहिल्यानगरमध्ये काम करण्याची संधी माझी एक खासदार आणि माझी आमदाराला कोण अडू शकत नाही. म्हणून शिंदे साहेबांनी जे काम देतील ते काम करण्याचा आम्ही प्रयत्न करू. लोकांमध्ये राहून लोकांच्या समस्या, लोकांच्या काय अडचणी असेल सोडवण्याचा प्रामाणिक साहेब, प्रयत्न तुम्ही करू. म्हटले आज हिंसा आहे माणूस, उद्या कुठं जाईल माहित नाही. हो. नेमकं तुम्ही कुठं जाणार? नाही, आम्ही कुठे जाणार नाही. मी माणसाचा काय भरोसा नाही. आता बघा, 2014 विखे पाटील माझ्या विरोधात होते, 2019 विखे पाटील माझ्या बरोबर होते, 2014 मुरकुटे साहेब माझ्या बरोबर होते, 2014 मुरकुटे आमच्या विरोधात होते. हे कालांतरही होतं. 2024 कोण? चौऱ्याहत्तर. आता बघा इथे 2014 या ठिकाणी काँग्रेसचे भाऊसाहेब वागचौरे होते, 2019 भाऊसाहेब कांबळे होते. आता भाऊसाहेब कांबळे आमच्या बरोबर आहे. या ठिकाणी भाऊसाहेब कांबळे आहे, भाऊसाहेब वागचौरे आहे आणि या ठिकाणी 2009 आमच्या युतीचे नेते RPIचे आठवले साहेब देखील आहे. 4 खासदाराचा मिळून हा मतदारसंघ आहे. त्यामुळे राजकारणामध्ये काही घडू शकतं. लोकांनी संधी दिली, आम्ही सर्वांनी मिळून लोकांच्या कामात प्रश्न सोडवण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू. साहेब, तुम्ही माजी खासदार हा? चौरेंचं स्वागत करायला मुंबईत जाणार. आता आम्ही स्वागत जिथे भेटतील तिथे स्वागत करू, फुल आणि गुच्छ देण्याचा प्रयत्न करू. माझे साहेब, खासदार म्हणून आपण जे आतापर्यंत काम हातात घेतलेले हं. आहे त्या कामाला श्रेय आता आजी खासदार घेतील, कसं वाढ याच्याकडे बघता येतं? आता ते मनामध्ये कोरलेलं आहे. बरेच आता तुम्ही आता साक्षीच आहे. आम्ही ज्यावेळेस जलदिंडी काढली त्यावेळेस लोक पिकनिकला चालले, ह्याला चालले, पण मला स्वाभिमान आहे. शिंदे साहेब असतील 2 TMचे पाणी सोडलं, देवेंद्र फडणवीस असेल, गिरीश महाजन असेल, सुधीर मुनगंटीवार असेल, गडकरी साहेब असेल, उमा भारती असेल, सर्वांच्या सहकार्याने आपण 182 गावाला पाणी देण्याचा निर्णय झाला. त्यामध्ये कोण जलनायक असेल, काय दुसरा एक शब्द काय, खलनायक जलनायक आणि पाणीदार जलदूत हे आम्ही सांगितलं. आम्ही जलदूत नाही आणि जलनायक नाही. आम्ही 50 वर्ष रखडलेला कामाला गती देणारा सर्वसाधारण खासदार आहे आणि 50 वर्ष रखडल्यानंतर आमच्या काळामध्येच या ठिकाणी शेतकऱ्याला 182 गावामध्ये पाणी आणण्याचं भाग्य या शिर्डीच्या जनतेने मला अधिकार दिल्यामुळे ते आणण्याचं भाग्य लाभलं. ते शिर्डीकरच्या जनतेचे आभार व्यक्त साहेब, करतो. शेवटचा प्रश्न आहे का तुम्ही निवडणुकीदरम्यान म्हटले होते की भाऊसाहेब चौऱ्यांना धुळीपचार करणार, आता गळा भेट घेणार का? आता मला सांगा, गळा भेट म्हणजे हात जोडणार, त्याचं गुच्छेने स्वागत करणार. आता गळा भेट करण्यासाठी ते काय, कसा गळा भेट करायची ते आपण बघू.